नमस्कार मित्रांनो, हाय आज आम्ही चाललो फिरण्यासाठी वाघगावचा भुईकोट किल्ला पाहण्यासाठी. आणि माझ्या समोर आहे, तुम्ही पाहू शकता. हे चेहरे पाहून घ्या, चेहरे दाखवतो तुमचे चेहरे. हे आहेत अनिल दादा साळवे, पाठीमागं विशाल भाऊ दिघे आणि आमचे दाजी प्रभाकर सारुते. आज माझ्यासोबत उद्या पण होईल, फिरणे पण होईल. नक्कीच व्हिडिओना शेवटपर्यंत पहा मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत भुईकोट किल्ला. पाहू शकता आता आम्ही वाघगावच्या पूर्वेला आहोत आणि या ठिकाणी एक काय आहे, थोडं विशाल खाली दाखवू शकतो तू? हे सगळं दाखव. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल इथं हे मोठमोठे दगडी दिसतात. तर ह्यात निव्वळ दगडी नाही, तर ही एक विहीर आहे मित्रांनो. इकडल्या साईडला इकडे थोडी विहीर दाखवू शकतो तुम्ही. कट कर थोडा. तर मित्रांनो, ज्या आता पॉइंटला आम्ही आहोत तिथं ही विहीर जी आहे गावाच्या पुढं, तर ही अहिल्यादेवी होळकर ज्या राणी होत्या, त्या राणींच्या काळामध्ये ही विहीर बांधलेली. ह्या विहिरीचं महत्त्व काय तर तुम्ही समोर पाहू शकता. हे चिंचेचं झाड जे दिसतंय, तर ही विहीर एकच उद्देशाने खोदली गेलेली होती. या ठिकाणी चिंचेचं बाग होतं. त्या चिंचेच्या बागाला हे विहिरीच्या पाटाद्वारे पाणी दिलं जात होतं बागेमध्ये. त्यासाठीच ही विहीर खोदलेली आहे. तर ती विहीर आम्ही तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे. नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण जी विहीर आपण पाहता, या विहिरीचं आपण थोडक्यात आमचे दादा आहेत यांच्याकडून आपण यांचं या विहिरीचं वैशिष्ट्य आणि महत्त्व यांच्याकडून आपण जाणून घेऊया. तर दादा, माझा प्रश्न असा आहे तुम्हाला का या विहिरीचं महत्त्व काय आहे आणि हिचं वैशिष्ट्य काय आहे? त्या काळामधली विहीर आहे, परंतु हिचं वैशिष्ट्य काय आहे? तर निश्चित आम्हाला फक्त 2 शब्दामध्ये तुम्ही थोडक्यात सांगावं. मित्रांनो, ही विहीर जेमतेम 1700 शतकामध्ये म्हणजे अहिल्यादेवी होळकर यांचा राज्यकारभार या ठिकाणी चाललेला होता. आणि त्यांनी जे 6 भुईकोट किल्ले बांधले, त्याच्यातला एक भुईकोट किल्ला म्हणजे वाघगावचा भुईकोट किल्ला आहे. आणि त्या भुईकोट किल्ल्याच्या बाजूला 2 विहिरी आहेत आणि आत पण 2 विहिरी आहेत. तर त्या पण आपण दाखवणार आहोत. तर ह्या ज्या विहिरीत आता आपण उतरलेलो आहे, त्या विहिरीचं पाणी शुद्ध दिसतं मित्रांनो. तर ह्या विहिरीचं पाणी त्या काळापासून आजपर्यंत पिण्यायोग्य पाणी आहे आणि तेच पाणी गावाला पण पिण्यासाठी सोडलं जातं इथून. आणि ही विहीर त्यांच्या काळात म्हणजे अहिल्यादेवी होळकरांच्याच काळात ही विहीर बांधली गेलेली आहे. या विहिरीचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी चिंचेची बाग होती, जी बाजूला शेती दिसते त्या शेतीमध्ये चिंचेची बाग होती.
आणि ह्या विहिरीचं पाणी त्या शेतीला पाटाच्याद्वारे दिलं जात होतं, म्हणून ही विहीर बांधलेली आहे. आणि दुसरी अजून एक विहीर आहे, ती सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेली होती. ही पण पिण्याच्या पाण्यासाठी आणि चिंचेच्या बागासाठी, असा दोन्हींसाठी पण हिचा फायदा होत होता. तर मित्रांनो, आपण बाकीच्या विहिरी आहेत ते पण जाणून घेणार आहोत. तसं जर मित्रांनो बघितलं, या ठिकाणी आपण जर हे पाणी जर बघितलं, प्रत्येक विहिरीमध्ये आपण बघत असतो, जेणेकरून जेमतेम दूषित पाणी किंवा स्वच्छ पाणी, त्या विहिरीतलं पाणी तुम्ही बघू शकता का एकदम व्यवस्थित आणि पिण्यासारखं हे पाणी, जसे दादाने तुम्हाला माहिती दिली त्याचप्रमाणे हे जर तुम्ही पाणी बघू शकता, बघा एकदम निरंतर पाणी आहे, पिण्यासारखं आहे. आणि हे इंग्रजांच्या काळामधलं खरं तर हे बांधलेलं आहे. याच्या तुम्ही जर ही विहीर जर बघितली तुम्ही, खरं तर तुम्हाला वरती मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून बघा, ही इंग्रजांच्या काळातली अहिल्याबाई होळकर यांच्या काळातली ही विहीर आहे. आपण तर आता विहीर बघितली, पण ह्या विहिरीला येताना हिच्या पावलवाटा ह्या इंग्रजांच्या काळातल्या ह्या पायऱ्या आहेत. आपलं अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या होत्या. अहिल्याबाई होळकर यांच्या थोडक्यात दादा काळातले त्यांनी बांधलेलं विहीर बघितली मित्रांनो. आता आपण मी ह्या पायऱ्या पण तुम्हाला ह्या येण्याची वाट दाखवतो तुम्हाला मित्रांनो. बघा कसं आहे ते, बघा. पण जर मागे फिरून बघितलं, हे बघा हा मार्ग आहे त्या विहिरीमध्ये जाण्याचा. बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो.